हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर मित्रांनो, काय दवाखान्यात आलेला काय व्हिडिओ काढला नव्हता सकाळपासून, कारण की तिथं काय आतमध्ये व्हिडिओ ही काढता येत नाही लय, त्यामुळे काय मित्रांनो तिथं व्हिडिओ काढला नाही. कारण की आल्यापासून बी नुसते थोडीशी पळापळत चालू आहे मित्रांनो. कारण की कसं झालं या जे आई जी पहिले चालत होती का नाही, अशी स्वतः होऊन चालत होती, म्हणजे इकडं तिकडं जायची, ती तिचं तर सकाळपासून काय झालंय मित्रांनो, म्हणजे थोडासा म्हणजे पाय कमजोरच झाला असं झालंय. त्यामुळं मग डॉक्टरला ती सांगितल्यानंतर परत त्याला मग हिता आल्यानंतर मग आल्या मित्रांनो, समजा ते आईला ब्लँकेट हे आणलं होतं अंगावर, योग्य ताईला पण आणलं होतं. त्यानंतर मग डबा पण आणला होता जेवायला. डबा जेवाय आणला होता तर काय योग्यता पण जेवली नाही, आणि मी पण सकाळी भात थोडंसं खाऊन आलतो. भातनं आपलं मटकीचं कालवण पिंकीनं केलं, सकाळी केलं तिनं ज्वारीच्या भाकरी, भात, मटकीची भाजी केली ती मस्त अशी. आता आजारी असल्यावर माणूस तर घरचं आपलं खाऊ वाटतंय का, भाऊ बहिणी लागतंय का मन, आणि कसलं बी विचार डोक्यात येतात. आता योग्यता तर करते केवळवाने थोडा, आता म्हणजे कसं होतं या होतं आता कसं आहे भाऊ बहिणीनं, कसं वाटतं माणसाला की माणूस आपलं घरचं हसत खेळत असावा, एक वेळ उपाशी असावा पण हसत खेळत असावा. ही दवाखान्याची पायरी एवढी सोपी आहे का मित्रांनो? तर सांगून पण कुठल्या गोष्टी होत नाही, त्या वेळ येत नाही. समध्या गोष्टीला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे म्हणलं तर मी देतोय धीर आईला ही. मग आल्या दवाखान्यात इथं आल्या काय केलं, डॉक्टरने बोलवलं की तिचा म्हणजे कमरेचा एक्सरा काढायला. एक्सरा ही काढल्यानंतर परत त्याला तिथं मॅडमपाशी दिला, म्हणजे त्यांनी बघितला. मग तिथनं बघून परत त्याला दिलेला आहे आपल्याकडं. तर होईल म्हणते ठीकठाक, चालूच आहे अजून स्टेटमेंट मित्रांनो. पण गोळ्या औषधं खाती, पण ती सुधारणा मला तर थोडी पण म्हणजे वाटत नाही. कारण की पहिल्यापेक्षा तर सुधारण्यापेक्षा हे झालंय, कमजोरच झालंय. मायरू काय करते, मायरू धरते आईचं पाय, इकडे ठेवते तिकडे ठेवतो. हे माझी आई कशी बोटं हलते ती पायाची, तुझी कशी काय हला ना ती अशी करते. दुसरीकडे कुठं काय नाही भाऊ बहिणीनं, हाताला नाही किंवा काय कुठं तोंडाला नाही काय, पण नुसतं पायालाच झालंय ती पाय. मग अशी काय केला ते मॅडमनं, परत त्याला तेल दिल्यानंतर आवीने एकदा सकाळी चोळला होता, आणि सकाळी चोळल्यानंतर परत त्याला मी पण काय केलं मगाशी म्हणजे योग्यता मी गेलतो जरा थोडंसं इथं वरण भाती आईला म्हणलं जेवण नेऊ थोडंसं. कारण की आता पिंकीला म्हणजे करायचं नाही म्हणल्यानंतर बाहेर बसली ती, त्याच्यामुळं मग आपलं तिला काय चालत नाही आईला म्हणल्यानंतर इथनं बाहेरनं जेवण आयला चालू आहे. तर तिथं ताट गेलं तो जेवायला सांगायला, पण ते विषय कसं झाला सकाळचं तिथं सांगावं लागतं या, तिथं काय आपण सांगितलेलं नव्हतं. तर संध्याकाळपर्यंत दिवस मावळच तोवर आपलं इथं थांबतोय मी, परत त्याला आपलं घरी जातोय. आज तर मायरू पण आली संग, आवी मी मायरू आलोय, गाडी एकच घेऊन आलोय आपल्या आवीची, माझी तर काय घरीच लावली गाडी. तिथं बी काय पिंकी पशी फोन नाही किंवा काय नाही, तिथं बारकं बाळ आहे, पिंकी एकटीच आहे. समजा बघावं लागतंय भाऊ बहिणीनं. मग इथं दिवसभर थांबतोय आणि परत संध्याकाळी घरी जातोय. आता मस्त कामाचं फोन येतात ते होत्यात, पण काम करून आपल्याला कामाला तर जातोयच आपण प्रत्येक वेळेस, पण आता तरी आहे आता 10-5 रुपयाचे इकडून तिकडून ॲडजस्ट करावं लागेल. पहिलं आणलं होतं मालकापासून पैसे, पण आता ते तर लागत नाहीत का. आलं समजा स्टेटमेंट आलं, गोळ्या आले, औषधं आले, 3-3, 4-4 सलाईन दिवसाला चालू आहे, स्पेशल रूम आहे. तरी योग्यता मग काय जेवत नव्हते म्हणल्यानंतर म्हणलं खा थोडंसं, म्हणलं आपणच खचलो तर म्हणलं कसं काय व्हायचं मग. आणि ती योग्यता काय करते, ते बाहेर की बसते की उभ्या काय रडायची सुरुवात करते माझ्यापाशी. मग मी म्हणलं मी धीर तुम्हाला देणार आहे, तुम्ही रडायला लागल्यावर म्हणलं धीर मी तर मग माझा बी तुटल्यावर मग कसं काय व्हायचं म्हणलं, ते पेशंटना तर काय करायचं. मग त्याच्यामुळं आपलं चाललंय सावरायचं. तिला म्हणतोय रडू नको काय नको, रडताना ते आईनं बघितलं की मग अजून तिचं खचीकरणच होणार आहे. मग आपण खचून काय उपयोग आहे का. बघू आता कसं अजून एक सलाईन लावली होती, 2 आज लावल्या होत्या सलाईन.
तर दोन्ही सलाईन संपलेल्या आहेत त्या. काय होतंय बीपीचा प्रॉब्लेमच काय ते सॉल्व्ह व्हायना मित्रांनो. वाढती परत त्याला लेवल येते, परत त्याला 160 180 झालीच बघा. परत मग बीपीची गोळी आणली, बीपीची गोळी परत खायला दिली. मग गोळी खाऊन परत त्याला आईला झोपावलं, थोडासा पाय चोळला म्हणलं लागते कारण. तर मग काय होते रग लागते म्हणले थोडेस. अगोदर तर योगितानं चिमटा घेतला तरी त्याला म्हणजे कळत नव्हतं. पण मी थोडं चोळलं का ते असा घासला नुसता पाय तेल लावून. ते गरम केलं ना पाय म्हणजे ते थोडीसं मग नेटाने चोळल्यावर, आता माझ्या नेटाने चोळल्यावर मग एवढं तेवढं थोडंसं म्हणजे जाणवतंय ना. होईल म्हणलं ठीक, काय सुद्धा अडचण नाही, फक्त तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहेच की म्हणलं. आता कसं आहे मित्रांनो, समजा मग मला पण बघावं लागतंय. योगिताचं पण तिकडं तसं आहे तिकडं. आता आमच्या दोघांच आहे म्हणल्यानंतर चाललंय आपलं, होता होईल एवढं तर करायचं मित्रांनो. आता मस्त वाटतंय की भाऊ बहिणींनो उभ्या काय रडावं, पण आपण ते करू शकत नाही. आवरतोय मी तर आवरतोय, नुसतं गप बसायचं. आपण दीर सोडला की मग नाही काय विषय. आपण दीर सोडला की मग तिचं अजून खचीकरण होणार, मग ती नीट व्हायची ते अजून मग वाढत जाणार. हे असं आहे. बसलो इथं बाहेर येऊन, तो पण तिकडे लावली गाडी. ती म्हणते पायच होतोय पिरगाळल्यावाने, पायच पिरगाळल्यावाने होतोय म्हणल्यानंतर आता म्हणलं नेमकं चामाकलंय काय झालंय. तरी डॉक्टर म्हणलं ते बधीर होत होता का, दुखत होता का. आता पहिल्यांदा होत होतं म्हणल्यानंतर तसं भाऊ बहिणीनं तरी त्याला 2 दिवस झालं. आता मी पण सकाळपासून उठलं की आपलं कामाला, मी म्हणलं आपलं चामाकलं असेल, मुरगाळला असेल थोडाफार, पण ही वेगळंच आहे भावा बहिणीनं. मग ज्या वेळेस मग ती योग्यता आली तेव्हा आम्ही समजे 2 जण आलो इकडे घेऊन, बघू म्हणलं डॉक्टरला दावून. तो ती पाय दराना म्हणल्यानंतर मग डायरेक्ट आणून ऍडमिट केलं इथं. बघू आता कसं स्टेटमेंट आहे बघू, 2-3 दिवस तर म्हणले, पण आज 2 दिवस तर झालेला आहे मित्रांनो. म्हणजे माझ्या माहितीनं कसं की मग थोडासा फरक पडायला पाहिजे होता, कारण की स्टेटमेंट होतं म्हणल्यानंतर थोडाफार तरी फरक पडायला पाहिजे होता. कारण की आपण 2-3 सलाईन लावल्या म्हणल्यानंतर पहिली जे हालचाल तिची मनाने जे होती का नाही, ते आपलं व्हायला पाहिजे होते. एवढंच आपलं म्हणणं आहे की अजून थोडा त्याच्यात सुधार यायला पाहिजे होता, पण तसा काय सुधार आलेला नाही एवढा. मग ती म्हणती मग कायच मला फरक पडला आणि काय नाही, मग मोकळ्यातच इथं कशाला तुम्ही आणलं आणि काय केलं. मी म्हणलं तू बस शांत, म्हणलं तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहे म्हणलं इथं बघायला. तर आपलं सारखं डॉक्टरची गाठ घेतोय, हे करतोय, सांगतोय. सारख्या गोळ्या चालू आहेत, 5-5, 6-6 लागतेच की गोळ्या, तर ते खावा. तिला म्हणलं तू काय टेन्शन घेऊ नको, आणि तिला म्हणलं ना तू टेन्शन घेतल्यावर मग ते दुखणं जे कमी व्हायचं ते वाढत जाईल. त्याच्यामुळं मी तर काय करतोय मित्रांनो, योगिता ताईलाही म्हणतोय बाहेरच आपलं ग बस, आणि आपलं तिच्या पुढं फक्त आपलं म्हणजे चेहरा पाडू नका. तर तरी ते तशीच म्हणते ती, तुम्ही जाऊन बाहेर ना रडून येताय आणि मी नीट होईल का नाही होईल. होणार म्हणलं 100% नीट तर होणारच आहे. आता दवाखान्यात आपण आलोय म्हणल्यानंतर म्हणलं डॉक्टर तरी नीट केल्याशिवाय सोडत्यानं का. आता शेवट तिनं जन्म दिलाय म्हणजे तिला तरी काय ओळखू येत नसतं का एवढं आपल्याला. आपल्या समध्या गोष्टी तिला माहीत असते त्या, पण आपण त्यातून बी आपलं लगेच ओळखणार ते आपल्याला काय झालंय काय नाही ते. मग आता रडलं पडलं तरी एवढं तेवढं तर ओळखू येतच की. आणि ते योग्यताचं कसं झालंय, तिला तर हांबडाच भरतोय लगे. आता हिथं मी थांबलो असतो तर तिकडे पिंकीपाशी बाळापाशी कोण नाही, त्याच्यामुळं मग तिकडे एक जण तरी शान सुरता जावं लागतं, आणि हिथं आवीला थांबवा
तर आवी तर इथं तर काय करायचं, आणि तिथं जरी गेला तरी तिथं तरी काय आहे जावा त्याचे ते जर बसला फिरत तिकडं तर काय आपण तरी करणार आहे. हां, आपण इकडं आणि ते तिकडं. त्यामुळं आपलं कसं आहे, लेकरं बाळं तिथं बी आहे ती रात अंधारचं असावं एखादा माणूस बाबा तिथं घरी शहाणं सुरतं. जायचं आपलं आता दमादमाने विचारून त्यांना बघू, डॉक्टरची एकदा गाठी घेतो आणि मग जातो घरी. परत मॅडम एकदा 3:30 वाजता चक्कर टाकतात, 2:30-3 वाजता तिथं. तर चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.